15 ऑगस्ट पासून सोन्याचा भाव होणार फिक्स। केंद्र सरकारने सोन्याच्या भावाच्या बाबतीत एक क्रांतिकारी निर्णय घेतलाय। एक तारीख देखील जाहीर करण्यात आली। ती तारीख आहे 15 ऑगस्ट। 15 ऑगस्ट पासून देशात सोने खरेदी विक्रीच्या संदर्भात एक नवा नियम लागू होणार, ज्याने सोन्याचा भाव होणार फिक्स। गेल्या अनेक दिवसापासून जागतिक युद्धाच्या तणावामुळे सोन्यात नेहमी चढउतार पाहायला मिळत होता आणि हा चढउतार नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं हे मोठं पाऊल उचललंय। आता सोन्याची किंमत किती रुपये फिक्स झाली हा आकडा आता जाहीर झालेला आहे। होय, 15 ऑगस्टला इतक्या रुपयांना 10 ग्रॅम सोनं मिळणार याचा आकडा आता तुम्हाला सांगितला जाणार आहे। आता जर तुम्ही लगेच सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, एखादा दागिना घडवणार असाल, भविष्यातली गुंतवणूक म्हणून सोन्याची नाणी घ्यायची असेल तर 2 सेकंद फक्त हा व्हिडिओ पाहत राहा, कारण की 15 ऑगस्ट नंतर सोनं पूर्णतः बदलणार आहे। 15 ऑगस्ट नंतर सोन्याचे भाव कशा पद्धतीने राहणार, त्याची खरेदी विक्री कशा पद्धतीने होणार आहे या संदर्भात सरकारचा एक नवीन GR आलाय आणि त्या GR मध्ये आता सोने चांदीची खरेदी विक्री पूर्णतः बदलणार आहे। त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये सरकारच्या GR मधल्यानुसार 15 ऑगस्ट नंतर सोन्याचे भाव किती असणार, किती हजार रुपयावर ते झेप घेणार आणि कोणता तो भीतीदायक नियम आहे की ज्या नियमामुळे सोन्याची खरेदी विक्री पूर्णतः बदलणार आहे। तुम्ही नेमकं आता काय करायचं, सोनं खरेदी करायचं की थांबायचं, काय नवा नियम लागू होतोय, सगळी सविस्तर माहिती तुमच्यासाठी घेणार आहे। आता पहा, 2026 हे वर्ष सोन्यासाठी खूपच धक्कादायक राहिलेलं आहे। तुम्हाला आठवत असेल, जानेवारी 2026 मध्ये सोन्याच्या दराने हाहाकार माजवला होता। 1,80,000च्या विक्रमी स्तरावर 24 कॅरेट सोनं पोहोचलं होतं। आता तुम्ही म्हणाल, एवढं जुना इतिहास कशाला उकरून काढताय, पुढचं ते काय घडणार सांगा। पण एक गोष्ट डोक्यात फिट बसवा, ज्याला इतिहास समजतो तोच भविष्यात फायदा मिळू शकतो। जो इतिहास विसरण्याची चूक करतो तो पुन्हा एकदा स्वतःचं वाटोळं करून घेतो आणि अगदी तसंच होणार आहे। दरवर्षी 15 ऑगस्टच्या नंतर देशाचे पंतप्रधान जेव्हा लाल किल्ल्यावर भाषण करतात तर त्या भाषणामध्ये ते बऱ्याचशा गोष्टी बदलत असतात, प्रत्येक गोष्टीविषयी नवीन योजना आणत असतात, नियम बदलत असतात आणि ते 15 ऑगस्टला काय बोलणार याची माहिती आपल्या हाती आली, कारण की 15 ऑगस्ट पासून सगळं बदलणार आहे। जी लोक आता घाईगडबडीत जाऊन सोनं विकत घेतील किंवा भीतीपोटी विकतील तर त्यांचं अक्षरशः आयुष्यातलं सगळ्यात मोठं नुकसान होऊ शकतं, कारण की जानेवारीत तुम्ही पाहिलं 1,80,000ला गेलेलं सोनं अवघ्या काही तासात 1,40,000 रुपयानं आपटलं होतं। तर आता अक्षरशः ती जी घसरण होती ती फक्त 40,000ची होती। पण आता जे 15 ऑगस्टला होणार आहे त्याचा विचारच तुम्ही करू शकत नाही। त्यामुळेच आज आपण जी गुप्त माहिती समोर आली त्या माहितीमध्ये नेमकं काय आहे, सोन्या चांदीची खरेदी विक्री कशी होणार, 15 ऑगस्ट नंतर सोन्याच्या काय बदल होतोय, सगळी सविस्तर माहिती आपण सांगतो। तर पहा, आता सोन्याच्या भावाविषयी काही बातम्या तुम्ही दररोज ऐकता की भाव कमी झाला, भाव जास्त झाला, सोनं घसरलं, सोनं कोसळलं, चांदी वाढली, सोन्याने भाव खाल्ला, अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही दररोज पाहता। पण लक्षात घ्या, इथून पुढे तुम्हाला बातम्या पाहण्याची गरज नाही, कारण की 15 ऑगस्ट नंतर सोन्याचा भाव किती राहणार याचा अधिकृत आकडाच आता फायनल झालेला आहे। प्रशासनाने एक गुप्त पद्धतीने नियम जाहीर केलाय आणि हा गुप्त नियम अक्षरशः सोने विक्रेत्यांना देखील माहिती नाहीये, कारण की त्यांची झोप उडवणारा हा निर्णय आहे आणि ग्राहकांचा फायदा करणारा हा निर्णय आहे। पहा, 15 ऑगस्ट नंतर 10 ग्रॅमसाठी तुम्हाला खिशातून किती पैसे काढावे लागतील हा भाव आता फिक्स झालाय। हा भाव तुम्ही ऐकल्यानंतर आता 50% लोकांना आनंद होईल तर 50% लोकांना दुःख होऊ शकतं, कारण की काही लोकांनी आधी सोनं खरेदी केलंय तर काही जण वाट पाहत होते, मग आता वाट पाहायची की सोनं पटकन पळत जाऊन खरेदी करायचं, हाच मुद्दा तुम्हाला सांगतोय। पहा, आता आज प्रत्येक माणसाच्या मनात भीती आणि गोंधळ निर्माण झालाय की सोनं इथून आकाशाला भिडणार की जमिनीवर आपटणार, सोन्याचं भविष्य काय हे सगळं असताना देखील लोक सोन्याची खरेदी करतात। पण लक्षात घ्या, आता ती खरेदी थांबवा, कारण की 15 ऑगस्ट ही सरकारनं एक तारीख निश्चित केली, कारण की 15 ऑगस्ट हा या वर्षीचा 80वा स्वातंत्र्य दिन आहे आणि जेव्हा 70व्या स्वातंत्र्य दिन ज्यावेळेस हा 2016ला आला होता त्यावेळेस देखील सोन्यामध्ये 15 तारखेला अचानक तुम्ही जर ऑगस्टमध्ये पाहिलं अचानक एक विचित्र बदल झाला। त्यावेळेस ती गोष्ट हाती लागली नव्हती, पण आता ती गुपित माहिती हाती लागली आणि त्यामुळे 15 ऑगस्टला काय होणार हा आकडा तुम्ही जाणून घ्या। 2016 मध्ये जेव्हा लोकांनी आधीच सोनं खरेदी केलं, पण 15 ऑगस्ट नंतर सरकारने GST कमी केला, त्यानंतर सेंट्रल GST, स्टेट GST कमी केला आणि जेणेकरून सोनं इतकं कमी झालं होतं की ज्यांनी आधी सोनं घेतलं ते लोक अक्षरशः रडू लागले होते।
पण तीच चूक जर तुम्हाला होऊ द्यायची नसेल, म्हणूनच 80व्या स्वातंत्र्य दिनी म्हणजे या 2026 मधल्या 15 ऑगस्टला काय होणार, किती ग्रॅम नक्की भाव राहणार, काय आलेलं आहे, तर या संदर्भातले 4 महत्त्वाचे अंदाज तुम्हाला सांगणार आहे. पहा, हे अंदाज अतिशय गुप्त आहेत. हे अंदाज फक्त विक्रेत्या लोकांना माहिती असतात आणि त्यांना ते माहिती असतात, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना ते सांगत नाही आणि सर्वसामान्य लोकांचा त्याच्यामुळे नेहमी तोटा होत असतो. मग काय होणार 15 ऑगस्टला, काय 4 अंदाज आलेले आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगतो. तर पहा, आता सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात घ्या. इराण आणि अमेरिकेमधले जे युद्ध मध्यंतरी थांबलं अशी साधारणपणे बातमी आली होती, तर ती बातमी आता पूर्णतः खोटी ठरली. कारण की पुन्हा एकदा अमेरिकेने हल्ले सुरू केलेले आहेत, इराणचे प्रति हल्ले सुरू झालेले आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले. म्हणजे हे 15 ऑगस्ट जो आहे तर हा युद्धाच्या छायेतला असेल, हे अधोरेखित केलेले आपण व्यवस्थित राहील. आता दुसरा मुद्दा की ज्यावेळेस अमेरिकन ज्यावेळेस कुठलेही हल्ला करतं किंवा कुठल्याही बाकीच्या देशांची अर्थव्यवस्था डबघाईला येते, तेव्हा डॉलर वाढतो आणि आता तसं झालंय. अक्षरशः डॉलर वाढलाय आणि जेव्हा डॉलर वाढतो तेव्हा कुणी कितीही काही जरी केलं, एखाद्या सरकारने कितीही निर्णय घेतले, तरी सोन्याचा भाव हा डॉलरशी संदर्भात असतो. मग 15 ऑगस्टला सोन्याचं गणित कसं उलटं होणार आणि काय भाव होणार, तर हे जाणून घेण्याआधी आपल्याला ते 4 महत्त्वाचे अंदाज जाणून घ्यावे लागतील. पहिला अंदाज असा आहे की जो 99% लोकांना तो खराच वाटत नाहीये, पण तो अंदाज आहे 55,000. ठीक आहे, 55,000 रुपये ते 60,000 रुपये जवळपास इतक्या रेंजमध्ये हे भाव येण्याची शक्यता आहे प्रतितोळा. पण आता हा भाव येणं 99% शक्य नाही आहे, कारण की इतक्या कमी भाव होणं अशक्य आहे. पण सांगता येत नाही, कारण की हे ज्यांनी भाव सांगितलेले आहेत त्यांचं नाव आहे जॉन मिल्स आणि हे जॉन मिल्स एक जागतिक तज्ज्ञ आहेत. सोन्याच्या खाण उद्योगाला ते महत्त्वाचे सल्ले देतात. कन्सल्टेशन फर्म त्यांची आहे, जे जगातल्या सगळ्यात मोठ्या सोन्याच्या कंपन्यांना सल्ले देतात आणि हे त्यांनी सांगितलंय. त्यामुळे हा भाव खरंच होऊ शकतो का. पण दुसरा अंदाज त्यापेक्षाही भयानक आहे, तो सिंगापूरमधून आलाय. सिंगापूरमधलं हे जो अंदाज आलाय तर त्यांनी असं सांगितलंय की सध्या 1,43,1,48,000 रुपयाच्या आसपास असणारं सोनं हे वाढत जाऊन त्याचा हाय रेकॉर्ड तोडेल आणि 1,87,000 रुपयाच्या आसपास जाऊ शकतं. आता तिसरा अंदाज जो अक्षरशः सगळ्यांना खरा वाटतोय, तो तिसरा अंदाज जो आहे 95,000 ते 1,50,000 रुपयाच्या दरम्यान रेंगाळत राहील. म्हणजे कमी झालं तर 95,000 आणि वाढलं तर 1,50,000 असा तो अंदाज आहे. पण खरा इशारा जो आहे, जो आपल्या रिझर्व्ह बँकेचा आहे, रिझर्व्ह बँकेने सांगितलंय की ताज्या अहवालामध्ये सांगितण्यात असं आलंय की 95,000 रुपये हे सोनं होऊ शकतं. सध्या सोनं 1,48,000 रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी ट्रेड होतंय. 1,40,000 ते साधारणपणे 1,50,000च्या आसपास सोनं जातं आणि साधारणपणे त्याच्यामध्येच फिरतंय गेल्या 1-1.5 महिन्यापासून. तर हेच भाव आता पुन्हा खाली जाऊन हे 95,000 रुपयाला टच करू शकतात, असा अंदाज आपल्या भारताच्या रिझर्व्ह बँकेनं दिलाय. आता या अंदाजावर तुमचं काय मत आहे? तुमच्या मते सोन्याचा भाव किती असायला पाहिजे? 1,00,000, 1,50,000, 90,000, 80,000 की 50,000? तुमचा भाव नक्की कमेंटमध्ये लिहा, कारण की ग्राहकच कुठल्याही वस्तूचे भाव ठरू शकतो आणि त्यामुळे ग्राहकांनी जर ठरवलं तर सोनं कमी होऊ शकतं आणि ते करण्यासाठी तुम्हाला कमेंटमध्ये व्यक्त व्हायचं आहे. आपला भाव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, कारण की जितक्या जास्त कमेंट येतील तितकं जास्त ग्राहकांना देखील तो भाव समजू शकतो आणि त्यावरून एक प्रकारची ग्राहकांची भावना लक्षात येईल आणि त्यामुळे भाव देखील कमी होऊ शकतो. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.